Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Amen. यशायाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन आपण वाचूया. बैल आपल्या धन्याला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाही. Amen. माझ्याकडे वळा. प्रभू म्हणतो माझ्याकडे वळा. आजचं शीर्षक आहे, संदेशाचं शीर्षक आहे माझ्याकडे वळा. आणि या ठिकाणी जो संदेश आहे तो खूप स्पष्टपणे परमेश्वराच्या मनात काय आहे ते लोकांसमोर तो बोलत आहे. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही. आणि या संदेशाला मी सुरुवात एका गोष्टीच्या द्वारे करणार आहे. एक खूप मोठं राज्य होतं आणि ते खूप फलद्रूप, खूप समृद्ध आणि संपन्न असं राज्य होतं. लोकांना कोणत्या गोष्टीची कमतरता नसे, पण तो राजा मात्र खूप क्रूर असे. द किंग वॉज व्हेरी क्रूअल. आणि त्याला थोडीही चूक त्याच्या राजदरबारात कोणी केली तर त्याला ते खपत नसे. आणि थोड्या थोड्या चुकीसाठी देखील तो त्या व्यक्तीला मृत्यूदंड देत असे. आणि मृत्यूदंडाची पण जी प्रक्रिया होती ती खूप विचित्र असे. कोणत्याही व्यक्तीकडून, त्याच्या राजदरबारातल्या कोणत्याही व्यक्तीकडून चुकी झाली तर तो काय करत असे, त्याच्याकडे त्यांनी 10 जंगली कुत्रे पाळून ठेवली होती. किती? 10 जंगली कुत्रे पाळून ठेवली होती. आणि ज्या वेळेस एखाद्याला शिक्षा करायची असे तो सर्वांना, राष्ट्रातील सर्वांना जमा करत असे आणि ज्याला मरणदंड, मृत्यूदंड द्यायचा आहे त्या व्यक्तीला त्या ग्राउंडमध्ये त्या कुत्र्यांसमोर टाकून देण्यात येत असत. आणि मग कुत्रे त्याला, व्यक्तीला जोपर्यंत तो मरत नाही त्याला फाडून खात असे, त्याला फाडून खात असे. आणि म्हणून सर्व राज्यामध्ये प्रचंड भय होतं की माझ्याकडून काही चुकी होता कामा नये, माझ्याकडनं काही चुकी होता कामा नये. एके दिवशी असं झालं, राजाच्या दरबारात खूप जुना आणि खूप विश्वासाचा त्याचा एक सेवक अनेक वर्षापासून त्याच्यासोबत काम करत होता. आणि न कळत त्याच्याकडनं काय झाली, एक चूक झाली. न कळत त्याच्याकडनं एक चूक झाली. आणि जशी ती चूक झाली तो प्रचंड भयभीत झाला, कारण की चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. आणि म्हणून मग त्याची घोषणा करण्यात आली की हा अमुक अमुक व्यक्तीला या दिवशी मरण दंड देण्यात येईल. तो राजाचा खूप जवळचा व्यक्ती होता. राजाचा अनेक वर्षापासून राजासोबत सेवा करत होता, प्रामाणिक होता. पण एक छोटीशी चूक त्याच्यासमोर काय घेऊन आली, मरण घेऊन आली. आणि मग
अनाऊन्स करण्यात आलं की या दिवशी या व्यक्तीला मारण्यात येईल. आणि मारण्याची प्रक्रिया म्हणजे काय? राजाकडे जे 10 जंगली कुत्रे पाळून ठेवले होते त्यांच्या समोर त्याला टाकून देणे. आणि मग तो व्यक्ती जो आहे तो खूप गयावया करू लागला. राजा मला माफ करा, राजा मला माफ करा, मी किती वर्षापासून तुमची सेवा करतोय, किती प्रामाणिक राहतोय, मला तुम्ही एक चान्स द्या. मग तो राजा खूप काय होता? क्रूर होता. राजा काही ऐके ना. आणि मग या व्यक्तीचं राजासमोर काही चाले ना. आणि म्हणून तो म्हटला की ठीक आहे, जसं आपण म्हणता तसं होऊ देत, तसं होऊ देत, पण मला मरणाच्या आधी 10 दिवस सुट्टी द्या. 10 दिवस मला काय द्या? सुट्टी द्या. राजाला वाटलं ठीक है, आखिर के 10 दिन जी ले अपनी जिंदगी, आखिर के 10 दिन जी ले अपनी जिंदगी. त्याला वाटलं आपल्या परिवारासोबत त्याला वेळ घालवायचा असेल, आपल्या फॅमिली टाईम त्याला घालवायचा असेल, आपल्या लेकरांना त्याला भेटायचं असेल. तो म्हटला ठीक आहे, ही तुझी शेवटची इच्छा म्हणून मी तुला काय करत आहे? 10 दिवस देत आहे. आणि मग 10 दिवस संपतात आणि ती पहाट, ती सकाळ येते. आणि ती सकाळ आल्यावरती सर्वांना राजा जमा करतो. तो म्हणतो तुझे 10 दिवस संपले आहेत, आज तुझा काय आहे? मृत्यूचा दिवस आहे, आज तुझा शेवटचा दिवस आहे. आणि सर्व गावातील लोकांना त्याने जमा केलं. आणि सर्व गावातील लोकांना जमा केल्यानंतर त्या माणसाला त्या रिंगणामध्ये सोडून दिलं. आणि जसं त्या रिंगणामध्ये त्या माणसाला सोडून दिलं, त्या कुत्र्यांना त्याच्यावरती काय केलं? सोडून दिलं. सर्वांना वाटलं की आता हा व्यक्ती मरणार, सर्वांना वाटलं आता हा व्यक्ती मरणार. आणि सर्वजण त्याच्या मरणाचा खेळ पाहण्यासाठी वाट बघत होते. आणि मग तो पिंजरा कुत्र्यांचा उघडला गेला आणि सर्व कुत्रे धावत 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 त्याच्या अंगावरती जाण्यासाठी ती झेप घेऊ लागले. आणि जसे ते त्याच्या जवळ आले, राजा विस्मित झाला. आणि सर्व पाहणारे लोक विस्मित झाले. ज्या कुत्र्यांनी आजपर्यंत कोणावर दया केली नव्हती, ज्या कुत्र्यांनी आजपर्यंत कोणाला सोडलं नव्हतं, ज्या कुत्र्यांनी सर्व जेवढे लोक त्यांच्या समोर आले त्यांना फाडून टाकलं होतं, तेच सर्व कुत्रे या व्यक्तीला त्याच्याजवळ येऊन शेपटी हलवत होते, त्याला चाटत होते, त्याच्यावर माया करत होते. आणि त्याच्या समोर त्याच्या अवतीभोवती गरका घालून त्याचा लाड करत होते. राजा हैराण झाला, राजा परेशान झाला, सगळे लोक परेशान झाले. काय चालू आहे? अरे या कुत्रे जंगली आहेत, या कुत्र्यांना मी उपाशी ठेवलेला आहे, मी या कुत्र्यांना असं ट्रेन केलंय की जो माणूस त्या पिंजऱ्यामधून त्या रिंगणामध्ये त्याला दिसेल त्याला ते जिवंत सोडणार नाही. मग हे याला का चावत नाहीये, का या माणसाला फाडत नाहीये? आणि अनेक वेळ तसा झाला, अनेक तसा वेळ निघत गेला आणि कुत्रे काही करेनात, कुत्रे त्याच्या संगती खेळू लागले. आणि मग राजा म्हटला काय चालू आहे सगळे? का ते तुला फाडत नाहीये, का ते तुला चावत नाहीयेत? काय असं झालेलं आहे? आणि मग तो व्यक्ती म्हटला महाराज, माझं आयुष्य मी तुम्हाला दिलेलं आहे, माझं आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे. माझ्या डोक्यावरती केस काळे होते आणि आज पांढरे झाले. त्यावेळेपासून मी तुमच्या राजदरबारात सेवा करत आहे, तुमची चाकरी मी प्रामाणिकपणे करत आहे. कधी दुष्ट विचार माझ्या मनात देखील आला नाही तुमच्याबद्दल. आणि एवढं सगळं करून माझ्या पदरी काय पडलं? मरण. आणि मग मी 10 दिवस तुमच्याकडे मागितले आणि 10 दिवस मी या कुत्र्यांची सेवा केली.
10 दिवस मी या कुत्र्यांची सेवा केली, त्यांना मी जेवू घातलं, त्यांना पाणी पाजलं, त्यांना मी दूध दिलं, त्यांच्यावरती मी मायेने हात फिरवला, त्यांची मी काळजी घेतली. 10 दिवस मी त्यांची सेवा केली आणि ते मला ओळखतात आणि म्हणून मला ते त्यांचा दात लावत नाहीये, मला ते त्यांचं नख लावत नाहीये. हालेलुया. कुत्र्यांना जाणीव आहे. राजाला समजलं की तो इतके वर्ष काय करत होता. राजाला त्याची चूक कळाली. अरे कुत्र्यांना समजतं की माझा वफादार कोण आहे, माझी काळजी घेणारा कोण आहे, मी त्याला कसं हानी पोचू, मी कसं त्याला हानी करू. आणि त्या दिवशी त्या पूर्ण राजदरबारामध्ये आणि त्या राज्यामध्ये नवीन फरमान निघालं की जर चुकी झाली तर त्याला मृत्यूदंड भेटणार नाही, त्याला अजून एक चान्स भेटेल, त्याला अजून एक संधी भेटेल. त्या दिवसापासून तो मरणदंडाचा फरमान त्या राज्यामधून निघून गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? हालेलुया. तेच परमेश्वर या वचनामधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्या लोकांनो, मी किती मायेने, किती जवळीकतेने, किती प्रेमाने, किती प्रीतीने मी तुम्हाला सांभाळलेला आहे, मी किती दया तुमच्यावरती ओतली आहे, किती प्रेम तुमच्यावरती केलेलं आहे. एवढं की मी माझा जीव, माझा एकुलता एक पुत्र पण मी माझ्या जवळ ठेवला नाही आणि तुमच्यासाठी माझा एकुलता एक पुत्र देखील मी अर्पण करून टाकला आहे. म्हणून तर बायबल सांगतं देवाने जगावरती एवढं प्रेम केलं. हालेलुया. तो म्हणतो एवढं प्रेम मी तुमच्यावरती केलं तरी पण तुम्ही आज मला विसरून गेलेले आहात. तुम्ही आज मला विसरून गेलेले आहात. तुमचं लक्ष माझ्याकडे नाहीये. तुमची गरज आहे तर माझ्याकडे धावत येता. तुम्हाला काही पाहिजे, तुम्हाला काही अडचण येते तर माझ्याकडे त्वरा करून येतात. आणि तुमची गरज भागली की मला विसरून जातात. हालेलुया. तो म्हणतो अरे जनावरांना जरी तुम्ही 2 दिवस खायला दिलं तरी ते मरणापर्यंत प्रामाणिक राहतात, पण मी तुम्हाला किती सांभाळून चाललो आहे. पुढचे काही वचन, मागचे काही वचन तुम्ही यशया ग्रंथामधले वाचले. तो म्हणतो की तुम्ही गुलामगिरीमध्ये कसे होता आणि तुम्हाला मी तिथून कसं काढलं, तुमचं जीवन कसं होतं आणि मी तुमच्या जीवनाला कशी रूपरेषा दिलेली आहे हे तुम्ही विसरून गेलेले आहात का? हे तुम्ही विसरून गेलेले आहात का? देवाच्या लेकरांनो, आपण अशा वेळेमध्ये जगत आहोत, अशा टाइम मध्ये जगत आहोत की मनुष्याला वाटतं की मला कोणाचीही गरज नाही, मला कोणाचीही आवश्यकता नाही, मी माझा खंबीर आहे, मी माझा खंबीर आहे. I have no need of anyone. आणि म्हणूनच जर यशायाचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि जर पहिलं वचन जर तुम्ही वाचलं ते बघा, आज ज्या जगामध्ये तुम्ही जगत आहात ना, त्या जगामध्ये कोणालाही जबाबदारी पाहिजे नाहीये, कोणालाही जबाबदारी नकोय, जबाबदारी नाही पाहिजे. आणि म्हणून ही कॉन्सेप्ट आज जगामध्ये चालू आहे. व्हॉट इज द कॉन्सेप्ट? लग्नाची जबाबदारी नको रे मला, म्हणून हा कॉन्सेप्ट निघालाय. व्हॉट इज द कॉन्सेप्ट? हा, लिव्हिंग रिलेशनशिप. एक मुलगा एक मुलगी संगती राहतात बिना विवाहाचं. वी आर इन लिव्हिंग. किती शापग्रस्त गोष्ट या जगामध्ये आपण आज आपल्या डोळ्यासमोर पाहत आहोत. हालेलुया. समजते तुम्हाला? आणि मग बघा यशायाच्या ग्रंथामध्ये काय सांगतं बायबल बघा. 4था अध्याय पहिलं वचन. त्या समयी म्हणजे एक समय येणार आहे
त्या समयी 7 स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील, आम्ही स्वतःचे वस्त्र खाऊ, स्वतःचे अन्न खाऊ, बघा काय म्हणतात, आम्ही स्वतःचं खाऊ, स्वतःचे वस्त्र लेऊ, मी स्वतःची शॉपिंग मीच करेल, मी तुला बिल देणार नाही. ओके, तुझे नाव मात्र आम्हाला लावू दे. तुझं नाव मात्र दे. कोणालाही कोणाची जबाबदारी आज नकोय. बायकोला नवऱ्याची, नवऱ्याला बायकोची, लेकरांना आईवडिलांची व आईवडिलांना लेकराची जबाबदारी नकोय. दे वॉन्ट टू बी जस्ट इंडिपेंडंट. त्यांना काय पाहिजे? स्वतःचं वैयक्तिक स्वातंत्र्य पाहिजे आहे. म्हणून काय सांगते बायबल की असे दिवस येणार आहेत. बघा यशायाने वचन लिहिलं 800 वर्ष अगोदर, ज्यावेळेस 2800 वर्ष मी म्हणेन की काय म्हणत आहे की त्या दिवसामध्ये त्या समयी 7 स्त्रिया, त्या समयी 7 स्त्रिया. स्त्री हे कशाचं दर्शक आहे? स्त्री हे कशाचं दर्शक आहे? मंडळीचं. मंडळी आपण कोणाला म्हणतो? मंडळी कोणाला म्हणतो आपण? जर गावाकडे तुम्हाला तुमच्या पत्नीची ओळख करून द्यायची असेल, तुम्ही काय म्हणता? ही माझी मंडळी आहे. मंडळी कसलं दर्शक आहे? पत्नीचं दर्शक आहे, वधूचं दर्शक आहे. काय म्हणत आहे? त्या दिवसामध्ये त्या समयी 7 स्त्रिया, म्हणजे 7 स्त्रिया. प्रगटीकरणामध्ये किती स्त्रिया, किती मंडळ्या आहेत? 7 किती मंडळ्या आहेत? 7 मंडळ्या आहेत. त्या टाइम मध्ये तो समय आज आलेला आहे का? की आज 1 2 3 4 5 6 7 आणि आपण 7व्या मंडळीत आहोत. 7 स्त्रिया म्हणजे 7 मंडळ्या एका पुरुषाला धरून म्हणतील. एक पुरुष म्हणजे कोण? पत्नीचा वर म्हणजे तिचा पुरुष, तिचा वर. चर्चचा वर कोण आहे? मंडळीचा वर कोण आहे? मंडळीचा वधू आहे, तिचा वर कोण आहे? कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण ते काय म्हणत आहे? त्या समयी 7 स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील, आम्ही स्वतःचे अन्न खाऊ व स्वतःचे वस्त्र लेऊ. बघा, आम्ही स्वतःच करू, आम्ही स्वतःचं अन्न खाऊ, स्वतःचं वस्त्र लेऊ. म्हणजे काय? स्वतःचं शिक्षण देऊ आम्ही. आम्हाला तू मध्यस्थी करू नको, तू आम्हाला येऊन सांगू नको असं नाही करायचं, तसं नाही करायचं, असं नाही कपडे घालायचे, तसं नाही जेवण करायचं, असं नाही शब्द बोलायचे, अशा लोकांमध्ये नाही फिरायचं. तू आम्हाला सांगू नको. आम्ही आमची मनमर्जी करणार, आम्ही आमची मनमर्जी करणार. आणि आपण त्या दिवसामध्ये आहोत देवाच्या लेकरांनो, जिथे चर्च आणि विश्वासणारे आज परमेश्वराला नाकारत आहे, धिक्कारत आहे. त्याची ओळख लावून घ्यायला त्यांना आवडत नाही, किंबहुना लाज वाटते. हालेलुया. म्हणून ते म्हणतात, आम्ही आमचं खाऊ, आम्ही आमचं पिऊ, आम्हाला बाकी तुझं काही नको, आम्हाला तुझं काही नको, आम्हाला फक्त तुझं नाव दे. आम्हाला फक्त काय दे? तुझं नाव दे. की हा आम्ही बिलीवर आहे, आम्ही विश्वासणारे, हा आम्ही तुझे विश्वासणारे, बस एवढं नाव दे. पण आम्ही आमची मनमर्जीप्रमाणे करू. म्हणून प्रभू म्हणतोय की अरे, जनावरांना समजते की त्याचा मालक कोण आहे, पण माझे लेकरं, माझे लोक हे विसरून गेलेले आहेत की मी त्यांच्यासाठी काय आहे, ते माझे कोण आहे, मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, मी त्यांच्यासाठी काय करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून बघा देवाच्या लेकरांनो, यशायाच्याच ग्रंथामध्ये 65व्या अध्यायामध्ये बघा, पहिलं आणि दुसरं वचनामध्ये परमेश्वर काय सांगत आहे. यशायाचा ग्रंथ 65वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन.
जे मला विचारत नसत त्यांना मी दर्शन दिले, माझा धावा करत नसत त्यांना मी प्राप्त झालो. ज्यांना माझे नाम प्राप्त झालेले नव्हते त्यांना मी म्हणालो, पहा मी आहे, हा मी आहे. जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छपणे चालणाऱ्या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नृत्य केले. बघा, प्रभू का सांगत आहे की फितोरी लोकांपुढे मी माझे हात पसरले आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी त्यांना ओरडून सांगते, आता तरी माझ्याकडे वळा, आता तरी माझ्याकडे या, अजून थोडासा टाइम बाकी आहे. आता तुम्ही तरी माझ्या तारणामध्ये उतरून या, चालून या, धावत या, कशाही करून आता तरी या. प्रभू जीवाचा आक्रांत करून सांगत आहे, प्रभू जीवाचा आरडा ओरडा करून सांगत आहे, आता तरी बाबा या गोष्टीचा नाद सोड, आता तरी बाबा ही गोष्टीची संगत सोड, आता तरी बाबा या सर्व गोष्टींमधून तू बाहेर ये, आता तरी माझ्याकडे वळ. प्रभू सांगत आहे. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, मनुष्य या दोन गोष्टी आणि दोन परिस्थितीमध्ये अडकलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला आज प्रभूकडे येणं आणि प्रभूकडे आल्यानंतर त्याच्या सोबत चालणं अवघड झालेलं आहे. इधर ही इज प्रेस्ड डाऊन, एक तर तो एवढा परिस्थितीने बेजार झालेला आहे की त्याला वाटतं की काहीच होऊ शकत नाही. त्या व्यक्तीला काय वाटतं, काहीच होऊ शकत नाही. हे चित्र बदलू शकत नाही, हे चित्र बदलू शकत नाही. किंबहुना किंवा दुसऱ्या भाषे ही एक परिस्थिती आहे, किंवा दुसरी परिस्थिती, मॅन इज सो सक्सेसफुल, मनुष्य एवढा यशस्वी झालेला आहे की त्याला वाटतं मला कोणाची गरजच नाहीये, मला कोणाची गरजच नाहीये. या दोन परिस्थितीमध्ये मनुष्य काय झालेला आहे, अडकून गेलेला आहे. इधर इज प्रेस्ड डाऊन और इधर ही हॅज लिफ्टेड हिमसेल्फ टू हाय. एक तर त्याला वाटत आहे की अरे आम्ही मिसर मध्ये होतो, त्या गुलामगिरीमध्ये होतो, तिथे जगत होतो, अरे तिकडं जिवंत तर होतो बाबा. ही दररोजची परीक्षा, दररोजचं झगडणं, दररोजचं नवीन नवीन गोष्ट पाहणं, आम्हाला जगतोय का मरतोय हे दररोज नवीन चित्र पाहायला भीती वाटते, नको आम्हाला. किंवा he has become so successful, त्याच्या जीवनातले दुःखाचे दिवस निघून गेलेत आणि आशीर्वादाच्या दिवसामध्ये तो एवढा प्रौढ झालेला आहे, एवढा गर्विष्ठ झालेला आहे, किंवा गावठी भाषामध्ये म्हटलं तर एवढा आहे, एवढा माजुरेपणा आलेला आहे की त्याला प्रभूची ओळख ना त्याचं भय राहिलेलं आहे. आणि म्हणून तो काय म्हणतोय, चला आपण एक बाबेल बांधूया, आपण एक बुरुज बांधूया. त्या लोकांना भीती राहिली नव्हती, त्यांच्याकडे पॉवर होती, त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, त्यांच्याकडं मनुष्यबळ होतं. म्हणजे आपण काहीतरी जबरदस्त करूया. पण देवाच्या लेकरांनो, दोन्ही गोष्टी, दोन्ही परिस्थिती, दे आर टू एक्स्ट्रीम, आणि हे तुम्हाला प्रभूमध्ये, विश्वासामध्ये चालू देणार नाहीत. तुम्ही जर एकदम दुःखी जरी असलात तरी पण शैतान तुमच्या डोक्यामध्ये टाकत राहील की हे चित्र बदलू शकत नाही, तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे चित्र असंच राहणार. किंवा श्रीमंत मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाईट दिवस नव्हतेच. श्रीमंत मनुष्याला मरेपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दुःख नव्हतंच. आणि म्हटलं माझ्यासाठी काय वाईट होणार आहे. ही वॉज ऑल ऑन हिज इगो ट्रिप. पण देवाच्या लेकरांनो लक्षात राहू द्या, या दोन्ही गोष्टींच्या मध्ये आपल्याला चालणं गरजेचं आहे.
या दोन्ही गोष्टींच्या मध्ये आपल्याला सतर्क रीतीने चालणं गरजेचं आहे. कारण की जर प्रभूने मला बोलावलेलं आहे, प्रभूने जर मला विश्वास दिलेला आहे, तर या विश्वासाच्या वॉकमध्ये, विश्वासाच्या चालीमध्ये, विश्वासाच्या धावमध्ये मला तो मधोमध रस्त्यामध्ये चालणं गरजेचं आहे. ना इकडे पण ना तिकडे पण मला त्या विश्वासाच्या दोरला पकडून चालत राहणं गरजेचं आहे. इट रिमाइंड्स मी ऑफ एन इन्सिडेंट. एक दिवस ज्यावेळेस ब्रदर ब्रॅनम जंगलमध्ये गेले होते हंटिंगला, on his honeymoon trip with his wife, and he lost his way in the jungle. आणि जंगलमध्ये त्याचा रस्ता भटकून गेले. त्यांची पत्नी एका बाजूला आणि ब्रदर ब्रॅनम हरून गेले आणि ते प्रार्थना करतात, ते प्रभू मोठं आता वादळ येणार आहे, काय करणार कसं होईल. आणि मग त्यांच्या चालता चालता त्यांच्या हाताला ती एक वायर लागते आणि ती वायरला पकडून समोर काही दिसत नव्हतं, वादळ होतं. त्या वायरला पकडून जसे ते आले, मग त्यांना त्याच्या परिवाराची जणू काय भेट परत होते. तीच विश्वासाची दोर आपल्या जीवनामध्ये पकडून आपल्याला चालत राहणं गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो. ती विश्वासाची दोर आपल्या हातातून सुटता कामा नये. हालेलुया. विश्वासाची दोर जर आपल्या हातातून सुटली तर आपण एकतर या बाजूला किंवा त्या बाजूला निघून जाऊ. आणि म्हणून या विश्वासाच्या धावमध्ये चालत असताना, विश्वासाच्या मार्गावरती चालत असताना देवाच्या लेकरांनो, जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मार्गामध्ये, जर तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असा कधी विचार आला की अरे नाही होऊ शकत, यार नाही बदलू शकत, इम्पॉसिबल वाटतंय मला, ही परिस्थिती, हे पिक्चर नाही बदलणार, असं जर तुमच्या डोक्यामध्ये विचार येत असेल, असा विचार जर शैतान टाकत असेल, तर त्या क्रॉसकडे तुमचं नजर जाऊ द्या. त्या क्रॉसकडे 2 मिनिटं डोळे बंद करा आणि त्या वधस्तंभाकडे नजर करा, जिथे प्रभूने सगळ्या जगाचं पाप त्याने स्वतःवरती घेतलं. ओ ती हाल अपेष्टा, ते सर्व शिवीगाळ, ते सर्व मारहाण, 39 चापडा त्याच्यावरती मारण्यात आले. ओ त्याच्या कुशीमध्ये भाला गुपसण्यात आला, त्याच्यावरती दाढी खेचण्यात आली, त्याचे सर्व त्याने सहन केलं तुमच्या माझ्यासाठी. जर त्याने ते सगळं सहन केलं तर त्याला माझी परिस्थिती बदलणं काय अवघड आहे मग? काय अवघड आहे मग? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, शैतान हा डाऊट आपल्यामध्ये टाकत राहणार की हे पिक्चर कधी नाही बदल सकता, हे पिक्चर कधी नाही चेंज होणार, ही परिस्थिती अशीच राहणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस कधी अविचार, ही परिस्थिती तुमच्या मनात येईल, ज्यावेळेस तो डॉक्टर तुम्हाला तो रिपोर्ट दाखवत आहे की हा रिपोर्ट कधी चेंज होणार नाही, तर त्या सर्व गोष्टीला तुम्हाला एकच उत्तर दिलं पाहिजे, जर त्यावेळेस माझ्या प्रभूने क्रॉसवरती सगळे रिपोर्ट चेंज करून टाकले, तर प्रभू ही पण पिक्चर चेंज करणार आहे, हा पण रिपोर्ट चेंज करणार आहे, ही पण परिस्थिती तो बदलणार आहे. हालेलुया. कारण की माझ्या प्रभूला असंभव काही नाहीये, माझ्या प्रभूला शक्य काहीच नाहीये. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, प्रभू म्हणतो जनावरांना समजलंय मी कोण आहे, मी तुम्हाला तर हात पसरून ओरडून सांगतोय माझ्याकडे या. जर आज बायबल सांगत आहे देवाच्या लेकरांनो, आज या विश्वासाच्या मार्गावरती आपण चालला असताना आपण हे ओळखलं तर शैतान आपल्याला त्याच्यावरतून भटकू देणार नाही. आणि जर 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 शैतान तुमच्या मनात टाकत असेल की तुला कोणत्या गोष्टीची गरज नाहीये, ओ यू हॅव बिकम अ व्हेरी सक्सेसफुल इन युअर लाईफ, तुझ्या जीवनामध्ये तू सगळं हासिल केलंय, अरे तुझ्या खानदानामध्ये ज्यांना भेटलं नाही ते तुझ्या हाताखाली, तुझ्या पायाखाली आहे, अरे तुला कोणाची गरज आहे. जरी असा विचार तुमच्या मनात आला, जरी असा विचार शैतानाने तुमच्या मनात टाकला, त्यावेळेस देखील डोळे बंद करा आणि त्या वधस्तंभाकडे बघा आणि त्या वधस्तंभाकडे बघून तुम्हाला आठवण होऊ द्या की तो राजांचा राजा होता, तो प्रभूंचा प्रभू होता, लाखोनी सैन्य त्याच्या
त्याच्या जवळ होतं, लाखोनी दूत त्याची सेवा करत होते, पण सगळं सोडून माझ्यासाठी गरीब झाला, माझ्यासाठी माझ्यासारखा झाला. हालेलुया. आपली श्रीमंती खूप कमी वाटेल, मग आपला गर्व निघून जाईल, आपल्या डिग्र्या चिंध्या वाटतील, मग आपल्या धार्मिकता कोणत्या कामाच्या वाटणार नाही. मग देवाच्या लेकरांनो, प्रभूकडे सर्व आहे, सर्व काही असताना त्याचा जीव तुटतोय तुमच्या जीवामध्ये येण्यासाठी. हाऊ ऑसम इट इज, हाऊ मॅडली ही लव्स अस. किती वेड्यासारखं तो प्रेम करतोय. आपण म्हणतो ना, वेडी आईची माया, वेडी आईची माया समजू शकत नाही. मुलं कसे वागले तरी आईचं प्रेम कमी होत नाही. आणि म्हणून जणू काय ते समजावण्यासाठी प्रभू म्हणतो की जैसे माता संभालती है वैसे प्रभू संभालता है. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभू सांगत आहे की मी किती वेड्यासारखं तुझ्यावरती प्रेम करतो, याच्यासाठी की मला तुझ्या जीवामध्ये, तुझ्या हृदयामध्ये थोडीशी जागा भेटावी आणि तू ओळखावं की मी तुझ्यासाठी काय केलेलं आहे आणि काय करतोय आणि मला तुझ्यासाठी काय करायचंय, मी तुझ्यासाठी काय करून ठेवलेलं आहे. पण देवाच्या लेकरांनो, मनुष्य आज जणू काय बधीर झालेला आहे. बधीर मनुष्य जणू काय आज बधीर झालेला आहे. त्याला त्याच्या धुंदीमध्ये, तो परिस्थितीमध्ये एवढा ग्रासला गेलेला आहे, एकतर या बाजूला किंवा त्या बाजूला, एकतर एकदम दुःखामध्ये किंवा एकदम सुखामध्ये, एवढा ग्रासून गेलेला आहे की त्याला प्रभूला शोधण्यासाठी वेळ नाहीये. जर तो दुःखामध्ये होतो, एवढा दुःखामध्ये की त्याला दुसरं काही चित्र दिसतच नाही, की त्याला हे दिसतच नाही की प्रभू ही परिस्थिती बदलू शकतो, त्याला ती हिम्मतच राहत नाही, त्याला ती ताकदच राहत नाही. किंवा मनुष्य आज एवढा खुश आहे, मेरे तो पांचों उंगलियां घी में है, मेरे तो पांचों उंगलियां घी में. आणि म्हणून त्याला प्रभूने दिलंय, त्याच्यासाठी मी त्याला धन्यवाद द्यावा, याच्यासाठी त्याला वेळ नाहीये, याच्यासाठी देखील त्याला सुबुद्धी नाही राहिली आहे. Dear people, we are living in a very tragic time of this age. आपण एक भयानक काळामध्ये जगत आहोत, जिथे मनुष्य भयानक स्वार्थी झालेला आहे. आपण अशा टाइम मध्ये जगत आहोत की मनुष्याला काय त्याला पाहिजे ना, याचीच त्याला समज राहिली नाहीये. तो एका गोष्टीच्या मागे पळतो आणि पळता पळता ती गोष्ट भेटली की मग त्याला समजतं, अरे इससे अच्छा तो वो था. मग त्याच्या मागे पळतो, ती गोष्टीच्या जवळ आला की त्याला वाटतं, अरे इससे अच्छा तो उधर आहे. आणि मग मनुष्य फक्त त्याच्या जीवनामध्ये धावत राहतो असंतुष्टपणे. अरे हे सोबत हे पण भेटलं तर बरं होईल, याच्यासोबत ते पण भेटलं तर बरं होईल, अरे याच्यासोबत हे पण केलं तर चांगलं होईल, त्याच्यासोबत ते पण केलं तर चांगलं होईल. आणि हे सर्व करत असताना तो त्याच्या निर्माणकर्त्यापासून लांब होत चाललेला आहे, हे मनुष्याला समजत नाहीये. मनुष्य त्याची धावपळ, मनुष्य त्याचं रहाड गाडग्यामध्ये एवढ्या त्या चक्रामध्ये अडकलेला आहे की त्याच्या निर्माणकर्त्याकडे जाण्यासाठी त्याला सवड नाहीये.
आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभू सांगत आहे, प्रभूला ही परिस्थिती दिसत आहे की इस्रायल मला विसरून गेलेले आहेत, माझे लोक माझ्याकडे येत नाही आहेत. आणि म्हणून ही गोष्ट समजवण्यासाठी त्याने संदेशाला सांगितलं, इर्मायाच्या ग्रंथामध्ये 18व्या अध्यायामध्ये, इर्माया इथे बसू नकोस, उठ आणि मी जे सांगतोय तिकडे चल. इर्माया मी तुला सांगतोय त्या ठिकाणी चल. चला आपणही उठूया, आपणही इर्मायाच्या ग्रंथामध्ये जाऊया, 18व्या अध्यायामध्ये जाऊया. परमेश्वर काय सांगत आहे पहा. इर्मायाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय पहिल्या वचनापासून वाचूया. परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकली. मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता. बघा, प्रभूने सांगितलं, इर्माया इथे बसू नकोस, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, मला तुला काहीतरी समजवायचं आहे, तू इथे बसता कामा नाही, उठ आणि काय चल कुंभाराच्या घरी जा. आणि जसा कुंभाराच्या घरी इर्माया गेला तर त्याला एक कुंभार दिसला. ओके, लवकर लवकर वाचा. कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त. बघा, कुंभाराने काय केलं, तो मडकं बनवत होता आणि मडकं बनवता बनवता त्याच्याकडनं ते मडकं बरोबर बनलं नाही आणि म्हणून त्याने ते काय केलं, मोडून टाकलं आणि पुन्हा ते मडकं बनवायला घेतलं आणि त्या मडक्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याने एक आकार दिला. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही का? बघा देवाच्या लेकरांनो, आज प्रभू तुम्हाला सांगत आहे की माझ्या लेकरांनो, माझ्या लोकांनो, जसा कुंभार त्या माती संगती जे काही काम करत आहे ते सगळं मला तुमच्या सोबत नाही करता येत का? कुंभार काय करत होता? कुंभार काय करतो? एक मडकं बनवत होता. मला सांगा, किती इथे बहिणी बसल्या, सिस्टर लोक बसल्या, तुम्ही जेवण करताना असं वाटतं की आज संडे स्पेशल मला काय बनवायची, बिर्याणी बनवायची, आणि मग तुम्ही सगळं सामान आणता, चिकन आणता, मटण आणता, काय आणता, चिकनची मटणची, तांदूळ आणतात आणि मग सगळं सामग्री करतात आणि सगळं टाकायची वेळेस तुम्ही विचार करता की आज बिर्याणी आळणी करायची मला, किंवा खारट करायची मला, किंवा तिखटच करायची मला, असा विचार करता का? काय विचार करता? काय करता? चांगली का बेस्ट? कशी? भावांनो, मला तुम्हाला विचारू द्या, तुमच्या परिवारासाठी तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या पत्नीसाठी तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी शॉपिंगला जातात, तुम्ही काय विचार करून जातात? आज मी एकदम हलक्यातली साडी घेणार, फाटकी साडी घेऊन जाणार, असा विचार करता? काय विचार करता? काय? माझं बजेट जे आहे ते बजेटप्रमाणे चांगली करणार मी. हा, कोण असं विचार करतं का की मला जे काम करायचं आहे, मला ते ना शाबी करायचं आहे, घाणेरडं करायचं आहे, अगली करायचं आहे? लेकरांनो, तुझ्या तुम्ही पेपरला जाता, काय विचार करून जाता? आज तो पेपर मी रिकामी सोडून येणार आहे, आज कुछ पेपर में लिखूंगा ना, टीचर को टेंशन ही नहीं दूंगा मैं चेक करने का, असा विचार करता? काय विचार करता? बेस्ट पेपर, बेस्ट मार्क मला काढायचे त्याच्यामुळे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुम्ही आणि मी वाईट आहोत, तुम्ही आणि मी पापी आहोत, पण पापी असूनही, वाईट असूनही, अधुरे असतानाही आपल्याला हे समज आहे, आपल्याला कळतं की मला जे काही करायचं ते बेस्ट करायचं आहे. तर प्रभू आपल्या विषयी काय विचार करत असेल मग? जर आपण पापी लोक असताना आपल्याला जे काही काम करायचं, आपल्याला उत्तम करायचं आहे, तर प्रभू तर सर्व व्यापी आहे, तर सर्व गोष्टींनी काय, तो निष्पाप आहे. त्याला किती विशेष करून तुम्हाला आशीर्वाद द्यायचे असतील,
किती भरभरून तुम्हाला त्याला तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यायचे असतील, किती भरभरून तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, पण आपण त्या मातीसारखे नाही आहोत. ती माती गुपचूप त्या कुंभाराच्या हातामध्ये आहे. ती माती गुपचूप त्या कुंभाराच्या हातामध्ये आहे. ती म्हणती इकडनं मारायचं तर मार, तिकडनं मारायचं तर मार, भट्टीत टाकायचं तर टाक. माती इज सबमिटेड टू कुंभार. Hallelujah. The clay is in submission with the potter. आपण ती माती कुंभाराने घेतली इकडे पळतोय, कुंभाराने घेतली तिकडे पळतो. नको रे बाबा, फटका मारला तर आपण म्हणतो नाही चलेगा. अग्नीमध्ये बड्डी जायचं, नाही 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 नाही, मी तर असाच बरा आहे, मी अशीच बरी आहे. म्हणून आपली परिस्थिती अशीच आहे, बदलणार नाही. प्रभू काय म्हणतोय बघा, हे इस्रायलाच्या घराण्या, 5-6 वचन. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते, तसे तुम्ही माझ्या हाती आहात. एखादे राष्ट्र अथवा बघा देवाच्या लेकरांनो, कुंभाराच्या हाती जशी माती आहे तसे तुम्ही माझ्या हाती आहात. देवाच्या लेकरांनो, आज तुम्हाला हे समजलं पाहिजे, तुमच्या देवाच्या लेकरांनो, प्रभूची कृपा तुमच्यावरती हो आणि तुमचे आत्मिक डोळे उघडो, की तुम्हाला या गोष्टीची समज यावं, की तुम्हाला समजावं की मी माझ्या परिस्थितीच्या हातामध्ये नाहीये, मी माझ्या शत्रूच्या हातामध्ये नाहीये, मी माझ्या प्रभूच्या हातामध्ये आहे. God is going to make the best out of me. प्रभू माझ्यातून वाईट घडूच देणार नाही. प्रभू माझ्यातून उत्तमातलं उत्तम आणणार आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आणि म्हणून योहान काय म्हणतोय बघा, योहान त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये पुढे जात असताना तो म्हणतो की मी योहानाचं शुभवर्तमान 3 अध्यायाचं 29-30 वचन वाचलं. तो म्हणतो की मी सेवा करण्यासाठी पुढे पाठवण्यात आलो आहे, पण आता माझी सेवा इथे संपलेली आहे. आता याच्या पुढे मी कमी आणि तो वाढला जावा. हालेलुया. याच्या पुढे मी कमी आणि तो वाढला जावा, माझा ऱ्हास व्हावा आणि तो उंचविला जावा. आपण वाचूया 29-30 वचन. मी तर त्याला ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे, ज्यावरून ते त्याला पाहत होते. योहान 3:30. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा. बघा कोण बोलतंय? योहान, जो एक पाठवलेला संदेष्टा होता. तो काय म्हणतोय की याच्या पुढे तो त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा, तो वाढत जावा आणि मी कमी हो. जर देवाच्या लेकरांनो त्या संदेश त्याला तसं म्हणायचं आहे, तर आज वधूने काय म्हटलं पाहिजे मग? देवाच्या वधूने, देवाच्या विश्वासणाऱ्याने काय म्हटलं पाहिजे मग? तो एक संदेष्टा असून जर असं म्हणत आहे, तर आज प्रभूच्या वधूने, प्रभूच्या निवडलेल्या वधूने काय म्हटलं पाहिजे? जर तो म्हणत आहे की मी कमी झालो पाहिजे आणि माझ्यामध्ये आता तो वाढला पाहिजे, तर आज वधूने काय म्हटलं पाहिजे? की आता बास, आता माझी मनमर्जी बास, आता माझी हौसमौस बास, आता माझा हट्टीपणा बास, आता माझी सगळी फालतूगिरी बास, आता माझे सगळे विचार बास, आता मी कमी आणि माझ्यामध्ये तो वाढला गेला पाहिजे. मी कमी आणि माझ्यामध्ये तो वाढला गेला पाहिजे. हीच प्रभूची इच्छा आहे. हीच प्रभूची इच्छा आहे देवाच्या लेकरांनो. कारण की आपण अशा टाइममध्ये जगत आहोत जिथे खूप भयानक परिस्थिती आहे, आणि याच परिस्थितीमधून जात असताना पॉल त्याच्या लेकराला, त्याच्या सेवकाला, त्याला सांगत आहे, यू बी केअरफुल.
यू बी वॉचफुल. काय म्हणताय बघूया आपण. तिमोथेचं दुसरं पत्र 6वा अध्याय 4था अध्याय 2ऱ्या वचनापासून. 4:2 पासून. वचनाची घोषणा कर. काय कर. वचनाची घोषणा कर. पॉल जाता जाता त्याची मिनिस्ट्री आता संपायला आलेली आहे, पण त्याच्या लेकराला, जणू त्याचा विश्वासाचा मुलगा आहे, त्याच्या सेवकाला, कोणाला, तिमोथेला सांगून जात आहे, तुझं काम आहे, तू वचनाची काय कर. घोषणा कर. सुवेळी अवेळी तयार राहा. सुवेळी अवेळी तयार राहा. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव. निषेध कर व बोध कर. कॉम्प्रोमाइज करू नको. देवाच्या वचनासंगती कॉम्प्रोमाइज करू नको. देवाचं वचन जे आहे त्याला धरून राहा, त्याचाच प्रचार कर. लोक चांगले म्हटले तर म्हणू देत, वाईट म्हटले तर म्हणू देत. लोकांसाठी त्यांच्या मर्जीप्रमाणे प्रचार करू नको. परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे परमेश्वराचा प्रचार कर. हालेलुया. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही. बघा त्या टाइम मध्ये सुशिक्षण ऐकून घेणं, कोण ऐकून नाही घेणार. त्या टाइमाचे लोक. तो टाइम आता तर नाही आहे ना, तो टाइम आता चालू येत आहे. तुम्ही एखाद्याला चांगलं सांगायला गेलात तर तुमचीच खरडपट्टी काढणार. तुमचीच खरडपट्टी. तू मेरे को क्या सिखा रहा है, तू मला काय सांगते बाई. ओके. तर आपल्या कानांची हा जेवावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षणाची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. बघा, लोकांना देवाकडे वळण्यामध्ये इंटरेस्ट राहणार नाही. देवाचं वचन ऐकण्यासाठी इंटरेस्ट राहणार नाही. बायबल वाचायला इंटरेस्ट राहणार नाही. प्रार्थना करायला त्यांना इंटरेस्ट राहणार नाही. माझ्यासोबत तर असं नाही होते ना. प्रत्येकाने तपासायचं आहे. तुम्ही तुमच्या परीने, मी माझ्या परीने. कारण की हे एक युद्ध आहे. हे एक युद्ध आहे. परिस्थिती अशाच येणार आहेत की जे आपल्याला बायबल वाचू देणार नाहीत, प्रार्थना करू देणार नाहीत, किंबहुना चर्चला येऊ देणार नाही. आज आपण साक्ष ऐकली त्यांची. अशी परिस्थिती येणार आहे. म्हणून तो काय म्हणत आहे, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा. म्हणून सावध राहा. म्हणून सावध राहा. माझ्यामध्ये मला काहीतरी प्रॉब्लेम दिसायला लागला तर लगेच मी पटकन ॲक्शन घेतली पाहिजे. अरे माझाच बायबल वाचून नाही झालंय, आज मी बायबल नाही वाचलं, अरे असं कसं झालं, अरे आज मी प्रार्थना नाही केली, आज देवाला धन्यवाद नाही दिला, देवाला धन्यवाद देण्याची वेळ माझी आज नाही दिली मी. आज फक्त माझी वेळ फक्त प्रभूला जी प्रार्थना करायची होती, फक्त प्रभूसाठी, प्रभूला धन्यवाद देण्याची, आज मी ती प्रार्थनाच नाही केली. कारण की अशी वेळ येत आहे की लोक परमेश्वरापासून फिरतील, परमेश्वरापासून मागे जातील. म्हणून तो म्हणताय तू तर सावध राहा. तू तर सावध राहा. बघा 9व्या वचनापासून वाचूया आता. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. कारण देमासला अधिक सुप्रिय असल्यामुळे तो मला सोडून ऐका देवाच्या लगेच होल्ड ऑन.
मग घरी मोठ्याने बायबल वाचून प्रॅक्टिस करायची आहे. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये, कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकास गेला. हां, कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकास गेला. कोणाला? कोणाला? देमासला. देमास एक शिष्य आहे. देमास कोण आहे? शिष्य आहे. जसा तीत आहे, जसा तिमोथी आहे, जसा आकाश आहे, जसा जय आहे, जसं ओम आहे, जसा सुमित आहे, तसा त्यांच्यामध्ये तिमोथी, तीत, देमास, मार्क, लूक असे शिष्य आहेत. आणि काय म्हणत आहे तो? पॉल काय सांगत आहे? देमासाला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून गेलाय. तो मिनिस्ट्रीला सोडून गेलाय. तो सेवकाई सोडून गेलाय. तो माझ्यासोबत सुवार्तेला नाहीये. म्हणून तो तिमोथीला म्हणतो, तू लवकर तितके माझ्याकडे लवकर ये. देवाच्या लेकरांना, बैलाला त्याचा मालक कोण आहे ठाऊक आहे, आणि गाढवाला त्याचं ठिकाण कुठे आहे ते त्याला ठाऊक आहे. पण मनुष्य आज भरकटला आहे. मनुष्य आज भरकटला आहे. ज्यावेळेस त्या आईला विचारण्यात आलं, ती आईची रिक्वेस्ट आली, प्रार्थना रिक्वेस्ट येशू ख्रिस्ताला, की माझ्या एका मुलाला तुझ्या सिंहासनामध्ये, तुझ्या स्वर्गामध्ये एकाला तुझ्या डावीकडे आणि एकाला उजवीकडे बसू दे. तो काय म्हटला? अरे खोडकास बेळे आहे आणि पक्षांस काय घरटी आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं ठेवायला जागा. त्याने ते घर सोडलं, ती जागा सोडली तुम्हाला आणि मला एक ओळख देण्यासाठी. तुम्हाला आणि मला ओळख देण्यासाठी त्याने ते घर सोडलं, ती जागा सोडली, ते ऐश्वर्य सोडलं. आणि ते सर्व त्रास, वेदना, ते सर्व इन्सल्ट, कुचेष्टा, हालपेक्षा त्याने सहन केल्या. माझ्या त्रासांपेक्षा प्रभूचे त्रास जास्त आहेत का? माझ्या वेदना प्रभूच्या वेदनांपेक्षा जास्त आहेत का? किंवा माझं ऐश्वर्य प्रभूच्या ऐश्वर्यापेक्षा जास्त आहे का? माझी श्रीमंती प्रभूच्या श्रीमंतीपेक्षा जास्त आहे का? मग आपण कुठे आहोत देवाच्या लेकरांना? तुमचं लक्ष, तुमचा विश्वास विचलित होऊ देऊ नका. आपण अशा टाइममध्ये जगत आहोत की मागे राहणारे मागे राहून जातील. मागे राहणारे मागे राहून जातील. आणि म्हणून मैं क्या प्रैक्टिस एट होम, जो तैयार वो चर्च को निकल जाएगा. मागून येणारे येत राहतील. आम्ही तयार, आम्ही निघालो. वी फॉलो द सेम एट आवर होम. जो तैयार वो निकल गया चर्च को टाइम पे. ते मागे बसा मागे. अशा टाइम मध्ये आहोत आपण की लोक आज त्यांना सुशिक्षण खपणार नाही, आवडणार नाही. चर्चला, प्रार्थनेला, बायबल वाचायला त्यांना मजाक वाटेल. पण जर प्रभूने आपल्याला निवडलेला आहे तर नक्कीच तो काहीतरी आपल्यामधून घडवणार आहे. बायबल सांगतं, ही इज द ऑथर अँड फिनिशर ऑफ फेथ. जर या विश्वासाची पेरणी त्यांनी माझ्यामधून केलेली आहे तर नक्कीच कापणी देखील होणार आहे. विश्वास जर त्याने मला दिलेला आहे तर नक्कीच विश्वासाचं फळ देखील माझ्यातून येणार आहे. विश्वासाचं दान त्याने माझ्यामध्ये पेरलंय तर विश्वासाचं कार्य देखील माझ्यातून होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो,
कोणतंच पिक्चर असं नाही आहे जे प्रभू बदलू शकत नाही. कोणतीच परिस्थिती अशी नाही आहे जी प्रभू बदलू शकत नाही. हालेलुया. जस्ट व्हॉट वी नीड टू डू इज जस्ट क्लोज आवर आईज अँड रिमेंबर की प्रभूने ते सर्व त्यावेळेस सहन केलं पिक्चर बदलण्यासाठी. तोपर्यंत मरण राज्य करत होतं, मरणाचं सामर्थ्य होतं. प्रभू म्हटला मैं ये पिक्चर चेंज कर दूंगा, मी हे चित्र बदलून टाकेल. तो म्हणा मरायला लागेल तुला, मग मी माझ्या लेकरांसाठी मरेल. मी त्यांना दाखवून देईल मरणानंतर पण एक जीवन आहे. मरण शेवट नाहीये, मरण अंत नाहीये. आणि म्हणून आज पण त्या इस्रायलमध्ये ती कबर मोकळी आहे, रिकामी आहे. इस्रायल हॅज बिकम सो मॉडर्न. इस्रायल किती मॉडर्न झालाय आज, पण ती कबर तशीच आहे. गॉड हॅज नॉट अलाउड इट टू टच इट. प्रभूने ते कोणाला हात नाही लावू दिलंय. कारण की आपण त्याच्याकडे बघावं आणि समजावं प्रभूने हे चित्र देखील बदललेलं आहे. प्रभू माझं पण चित्र बदलणार आहे, माझी परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. मी त्याच्याकडे बघून चालत राहणार आहे. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. देवाच्या लेकरांना, गाढवाला आणि बैलाला त्यांच्या मालकाचं ठिकाण ठाऊक आहे, तर मला पण माझ्या निर्माणकर्त्याचं घर ठाऊक आहे. आमेन. हालेलुया. जसं कुंभार त्या मातीला घेऊन त्याच्यामधून काहीतरी नवीन, काहीतरी सुंदर रचणार आहे, मी पण ती माती आहे प्रभूच्या हातामध्ये असणारी, आणि तो माझ्यामधून काहीतरी बेस्ट घडवणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस त्याने ती माती घेतली त्याच्या हातामध्ये, ही मेड द बेस्ट क्रिएशन. ही मेड द बेस्ट क्रिएशन इन हिज एंटायर 6 days स्पॅन. त्या 6 दिवसामधला सगळ्यात त्याचं उत्तम निर्मिती ती होती जी त्याने त्याचे मातीला त्याच्या हातामध्ये घेतलं. ज्यावेळेस त्याने मातीला त्याच्या हातात घेतलं, असा आकार दिला की ती सर्व उत्तम निर्मिती झाली त्याच्या 6 दिवसामधली सगळ्यात उत्तम निर्मिती झाली. तर आज माझं जीवन मी त्या प्रभूच्या हाती समर्पित केलं. माझे विचार, माझ्या इच्छा, माझ्या हौस, माझ्या आकांक्षा साईडला ठेवून प्रभूची इच्छा, प्रभूचं वचन, प्रभूचं आकांक्षा, प्रभूची मर्जी माझ्या हृदयात घेतली, तर मला विश्वास आहे तो माझ्यामधून बेस्ट घेऊन येणार आहे. ही इज गोइंग टू मेक द बेस्ट व्हर्जन आउट ऑफ मी. तो माझ्यामधून बेस्ट जे मी अजून पाहिलं नाही ते घडून आणणार आहे. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि सामर्थ्य देवो की तुम्ही सदैव त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये आणि त्याच्या विश्वासामध्ये चालत राहणारे. गॉड ब्लेस यू ऑल. शॅल वी ऑल